अवलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारी निधीचा दुरुपयोग केला असा आपला आरोप आहे। काय नेमकं कारण आहे? किशोर तिवारी यांनी किसान बचाव मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या रोखण्यासाठी व जागरूकता अभियान राबविण्यासाठी इमर्जन्सी फंड सरकारतर्फे आला होता, पण तो फंड फर्जी बिल व नाममात्र आयोजन दाखवून करोडो रुपयांचे बिल लाटण्यात आले। मात्र त्याचा फायदा कोणत्याही शेतकऱ्याला झालाच नाही। शेतकऱ्यासाठी खरंच निधी खर्च करण्यात आला होता तर त्यांचे व्हाउचर असायला पाहिजे, त्याचे रेकॉर्डसुद्धा नाही कुठेच। तर मग प्रशासनाची ही लापरवाही म्हणावं लागेल की खजान्याची लूट म्हणावं लागेल। किशोर तिवारी यांच्या परिवाराच्या नावाने पांढरकवडा यवतमाळ इथे शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या मुली विदेशात शिक्षण घेत आहेत। त्यांनी सरकारी चुनाव हलफनाम्यात कुल संपत्ती 30 ते 35 लाख रुपये दाखविण्यात आली। त्यानुसार हा एवढा मोठा, त्यांच्या विदेशामध्ये 4-4, 5-5 वाऱ्या होतात, तर एवढा मोठा खर्च जो आहे तो संभव होतो काय, हा एक प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे त्यांच्या संपत्तीची जांच व्हायला पाहिजे आणि हे रिपोर्ट जे आहे त्यांना दोषी ठरवण्यासाठी नाही, मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेला पैसा त्यांना मिळाला नाही। म्हणून आता स्वतंत्र पब्लिक ऑडिटची निष्पक्ष जांच झाली पाहिजे आणि त्यामुळे सत्य बाहेर येईल आणि शेतकऱ्यांना समाधान लाभेल, एवढीच माझी या तक्रारीवर त्यांचं काय मत आहे? तक्रार दाखल कुणाचं मत? लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य नाही, आपण तक्रार दाखल केली आपण आहे। पत्र पाठवलं, मग त्यांची जांच झाली पाहिजे त्याच्यासाठी पत्र पाठवलं। त्यांचा निर्णय अजून यायचं बाकी आहे ते। ठीक आहे। समजा तुमच्या मागणीची मान्य नाही झाली तर तुमचं पाऊल काय राहील पुढचं? आपलं पाऊल घेऊन काही नाही, आपण फक्त तक्रार दाखल केली। तरी हे असे त्यांना राज्यामध्ये दर्जा पण आहे, तरी हे असे शासनाचा पैसा खाऊन राहिले, त्याबद्दल आपण ती भूमिका मांडली। असा शेतकऱ्यांचा आरोप, शेतकरी जनतेचा आरोप आहे, शेतकरी जनतेचा आरोप आहे। मी मुख्यमंत्री साहेबांच्या याला पण पत्र दिलेलं आहे आणि तुमचं एक मिनिट, आम्ही मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे आणि कृषी मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। प्रधान आयुक्त आणि तिथे प्रधान आयुक्त नाही। काय करणार पुढे? आपण पुढे बघू ना, आत्मदहन वगैरे या मग टेबल पार्टी वगैरे काही टेबल पार्टी देऊन देऊ। शेतकऱ्यांना एकत्रित करून आंदोलन करणार का?